नमस्कार, स्वाद आणि प्रेम या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण एग बिर्याणी बनवणार आहोत, म्हणजेच अंडा बिर्याणी. अगदी चिकन मटन बिर्याणीपेक्षाही खूप टेस्टी आणि चविष्ट लागते. करायलाही तितकीच सोपी, अगदी घरच्या मसाल्यामध्ये बनवणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यामध्ये मी ट्रिक्स आणि टिप्स सांगणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी अंडे उकडून घेतलेले आहेत. इथे बघा स्लाइस केलेला 1-2 कांदे, आलं लसूण पेस्ट, 2 बारीक चिरलेले कांदे, खडे मसाले, बिर्याणी मसाला, चिकन बिर्याणी मसाला आहे तोच यूज करणार आहे, दही आणि टोमॅटो. आता उभा चिरलेला कांदा फ्राय करून घ्यायचा. कांदा घातल्यामुळे काय होतं, बिर्याणी खूप छान टेस्टी लागते. त्यामुळे कांदा आधी फ्राय करून घेऊया. थोडं तेल घालायचं आणि छान असं फ्राय करून घेऊया. इथे अंडे सोलून झालेले आहेत. त्यावरती मसाला लावायचा. हळद, मीठ, गरम मसाला, चिकन मसाला वगैरे लावून कोटिंग केलेलं आहे. आता ते अंडे फ्राय करून घेऊया. बघा थोडं तेल घालायचं. तेल गरम झाल्यावरच अंडे सोडायचे. बघा फ्राय झालेले आहेत. गॅस बंद करूया. आता त्याच गॅसमध्ये बारीक चिरलेला कांदा छान असा भाजून घ्यायचा. सोनेरी कलर आला की त्यामध्ये टोमॅटो घालून घेऊया. आता तोपर्यंत आपण भात शिजायला ठेवूया. त्यासाठी इथे पाणी घेतलेलं आहे मी 1 तांब्या. त्यामध्ये खडे मसाले, मीठ 1.5 चमचा टाकायचा, अर्धा लिंबू. लिंबामुळे काय होतं, भात मोकळा आणि सुटसुटीत होतो. त्यामुळे लिंबू जरूर घाला. इथे मी कोथिंबीर आणि पुदिना बारीक कट केलेलं ते पण घालून घेतलेलं आहे. इकडे कांदा भाजून झालेला आहे. आता टोमॅटो ॲड करूया आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं मसाले. टोमॅटो मऊ होत आहे. तर कोणाकोणाला बिर्याणी आवडते त्यांनी कमेंटमध्ये सांगा. इकडे बघा पाण्याला उकळी आलेली नाही अजून. तेल घालायचं. तेल किंवा तूप घालू शकता तुम्ही 1 चमचा. थोडं मीठ घालून घेऊया. मिठामुळे काय होतं, लवकर टोमॅटो मऊ होतो. आता मसाले घालून घेऊया. लाल तिखट 1.5 चमचा टाकलेला आहे. हळद मिक्स करून घ्यायचं. आता बिर्याणी मसाला घालूया. 1 चमचा बिर्याणी मसाला घालायचा. दही ॲड करूया. 2 चमचे दही घालून घ्यायचं. दही घालून छान असं मिक्स करायचं. दही जरूर घालायचं, त्यामुळे बिर्याणी छान बनते. आता हे पटपट हलवून घ्यायचं. त्यामध्ये पुदिना, कोथिंबीर घालूया. त्याचा फ्लेवर ना बिर्याणीत खूप छान उतरतो. 1 मिरची असं मोडून घेतलेलं आहे. आता छान मसाले भाजून घेऊया. इकडे पाण्याला उकळी आलेली आहे. हे बघा तांदूळ पण छान भिजलेला आहे. तांदूळ मी आधी 15-20 मिनिटे भिजायला ठेवलेलं. इथे मी 1.5 वाटी बिर्याणी राईस घेतलेला आहे, म्हणजे बासमती राईस. तुम्हाला जे आवडतील तुम्ही ते घेऊ शकता. आता इथे मी कढई घेतलेली आहे दुसरी आणि त्यामध्ये आता हे मसाले ॲड करून घेऊया. सर्व मसाले काढून झालेले आहेत. थोडंसं पाणी घालायचं म्हणजे खाली चिकटणार नाही आहे.
बघू शकता. आता जास्त भाजायची काही गरज नाही आहे, म्हणजे बिर्याणी खाली चिकटू नये म्हणून थोडंसं पाणी घालायचं. इकडे बघा, भात शिजलाय का चेक करूया. अजून एवढं नाही शिजला, अजून एक 2-3 मिनिटे शिजून घेऊया. 1 चमचा तूप घातलेला आहे मी यामध्ये. तूप घालून परत मिक्स करायचं छान. आता एका अंड्याचे मी 2 काप करून घेतलेले आहेत. आता ते अशा पद्धतीने ठेवून घेतलेलं आहे. त्यावरती तळलेला कांदा, पुदिना, कोथिंबीर. बघा, भात पण शिजलेला आहे. आता जास्त शिजवायचं नाही आहे, कारण यामध्ये शिजतोच. आता लेयर लावून घ्यायचे. मी एकच लेयर करणार आहे. तुम्ही जर जास्त मसाला बनवला असाल तर 2 लेयर करू शकता. छान असं पसरवून घ्यायचं. भात 80% शिजवायचा. त्यावरती तळलेला कांदा, पुदिना, कोथिंबीर. जे राहिलेले अंडे होते ना काप केलेले, ते आता वरती लेयर करून घ्यायचे त्याचे. बघा किती छान दिसत आहे आत्ताच. एक कलर आहे. आधी मी पाण्यात थोडं भिजायला ठेवलेलं. तूप सोडायचं वरती. तुपामुळे बिर्याणी काय होते, मऊसर होते आणि भात पण मोकळा होतो. त्यामुळे तूप जरूर टाकायचं. आता 1 चमचा घ्यायचा आणि अशा पद्धतीने मध्ये मध्ये असे होल पाडायचे. त्यामुळे काय होतं, जे आतून वाफ येतं ना, ते वरील तांदूळ पण छान असं शिजतात. त्यामुळे जरूर असे होल पाडायचे. तुमच्याकडे जे काही आहे त्याच्याने पाडू शकता तुम्ही. त्यातील थोडं भाताचं पाणी मी वरती सोडलेलं आहे, म्हणजे खाली तळाला बिर्याणी चिकटणार नाही आहे. आता याच्यावरती झाकण ठेवून एक 20 ते 25 मिनिटे आपण वाफवून घ्यायचं. गॅस मीडियम ठेवायचा. नंतर मी खाली एक तवा ठेवलेला, म्हणजे ते चिकटणार नाही आहे. बघा 15 मिनिटे झालेले आहेत. अजून एक 5 मिनिटे वाफवून घेऊया. बघा 5 मिनिटांनी बिर्याणी तयार झालेली आहे. खूप छान सुवास पण येत आहे. बिर्याणीचा फ्लेवर अगदी घरभर पसरलेला आहे. आता आपण सर्विंग करूया. सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. बघू शकता किती छान आणि मोकळी बिर्याणी तयार झालेली आहे. त्यासोबत रायता आणि बिर्याणी खूप छान कॉम्बिनेशन आहे. जरूर या पद्धतीने ट्राय करा. एकदम मोकळा सुटसुटीत असा भात पण शिजलेला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह.